पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून दुष्काळाच्या बातम्या येत असतानाच आता हवामान विभागाने नवीन अलर्ट जारी केलेला आहे। 3 तारखांना महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असून ढगफुटी सदृश पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी चक्रीवादळ निर्माण होत असून 70 ते 80 किलोमीटर वेगाने हे वारे महाराष्ट्राला धडकतील। त्यामुळे काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। एका बाजूला अरबी समुद्राचं वादळ आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागराचं वादळ आणि या वादळामध्ये महाराष्ट्र अडकला जाणार। आतापर्यंत दुष्काळ पडेल अशी माहिती येत होती, परंतु हवामान तज्ज्ञांनी आताच एक नवीन रिपोर्ट जारी केला। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 3 तारखांना रेड अलर्ट देण्यात आला। केवळ पाऊस नाही तर नद्यांना पूर येणार आहे अशी परिस्थिती उद्भवू शकते। ही बातमी नाही तर निसर्गाचा थेट इशारा आहे, कारण विज्ञानाने धोक्याची घंटा दिली आहे। निसर्गाचा खेळ हा महाराष्ट्रातील अरबी समुद्रात करून झेपावला जात आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बातम्या ऐकत होतो की दुष्काळ पडणार, पाणी जपून वापरा, परंतु आज सकाळीच हवामान विभागाने जो रिपोर्ट दिलाय त्यानुसार अरबी समुद्राकडून पावसाचा वेग हा महाराष्ट्राकडे येत आहे। त्याचा थेट मार्ग हा महाराष्ट्राच्या दिशेने आहे आणि पुढच्या 3 तारखांना महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। एकाच वेळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि 12 जिल्ह्यांमध्ये तो सतर्कतेचा इशारा देत आहे। जेव्हा समुद्राचं तापमान अचानक वाढलं तेव्हाच थेट ढगांचं रूपांतरामध्ये हवा वर फेकली गेली आणि अरबी समुद्रातून एक वादळ वेगाने महाराष्ट्राकडे झेपावलं। ते जमिनीला स्पर्श करताच ढगफुटी होणार आहे। निसर्गाचं एक संकट येत आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही स्थिती भयानक आहे। एक वादळ अरबी समुद्रातून आणि दुसरं वादळ बंगालच्या उपसागरातून अशा दोन्ही वादळांनी महाराष्ट्राला धडकण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे। या जिल्ह्यांमध्ये इतका पाऊस होईल की नद्यांना महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 3 दिवस हे भयानक पावसाचे असणार आहेत। 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळेच बाहेर पडू नका अशा सूचना देखील देण्यात येत आहेत। अनेकांना वाटते की दिवसभर उकाडा असतो, परंतु हाच उकाडा पावसाला खेचून घेऊन येत आहे। मध्यरात्री हे संकट महाराष्ट्राकडे झेपावलं जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जेव्हा अरबी समुद्रातून एक राक्षसी वादळ जन्म घेतंय त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून दुसरं वादळ महाराष्ट्राच्या दिशेने धाव घेत आहे आणि त्याच्या मध्यभागी असलेला आपला महाराष्ट्र चक्कीच्या पाटात सापडल्यासारखा होणार आहे। हे दोन्ही वादळ जेव्हा एकमेकांच्या दिशेने सरकतात तेव्हा जो हवेचा दाब निर्माण होतो त्यामुळेच अतिवृष्टी निर्माण होणार आहे। काही मिनिटांमध्येच वादळी वारा सुटणार आहे आणि गारांचा पाऊस देखील पडणार आहे। 3 तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यांना निसर्ग रौद्र रूप धारण करण्याचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्रातील नकाशामध्ये 12 जिल्ह्यांना वादळाच्या थेट मार्गावरती रेड अलर्ट जारी झाला। यंदा भौगोलिक स्थितीमध्ये महाराष्ट्र चक्रव्यूहात अडकला। विज्ञानाच्या भाषेमध्ये जेव्हा प्रेशर ट्रॅप होतं तेव्हा दोन्ही समुद्रातून निर्माण झालेली 2 वादळं आपली दिशा बदलतील। तेव्हा ते केवळ ढग म्हणून बरसणार नाहीत तर महाकाय पावसाचं वारं महाराष्ट्रावरती झेप घेणार आहे। सह्याद्रीच्या रांगांना येऊन धडकेल तेव्हा पाऊस जोरदार बरसेल, परंतु वादळ येणार असल्यामुळे 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा फटका महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना बसेल। नागरिकांनो, तुम्ही गेल्या काही दिवसापासून अनुभवत असाल की हवेमध्ये एक वेगळाच उकाडा आहे आणि अस्वस्थ वाटत आहे, परंतु हा साधा नाही तर हवामान विभागाचा रिपोर्ट आहे की अरबी समुद्रातून जे वादळ आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कॅलेंडरच बदललं गेलं। मान्सूनचं पूर्ण वेळापत्रकच बदललं आहे। महाराष्ट्राला 4ही बाजूनी विळखा घालणारं वादळ निर्माण झाले आणि हे फक्त पावसाचं वादळ नाही तर या वादळासोबतच भयंकर गारपिटीचा धोका देखील निर्माण झाला आहे। लक्षात घ्या की पश्चिमेला आपला विशाल समुद्र आहे आणि जेव्हा समुद्राच्या दोन्ही दिशांना म्हणजेच अरबी समुद्राने आणि बंगालच्या उपसागराने एकाच वेळी कमी दाबाचे पट्टे निर्माण केलेत त्यामुळे महाराष्ट्र प्रेशर कुकरमध्ये अडकल्यासारखे उष्णता निर्माण करेल आणि दोन्ही वादळ जेव्हा बाष्प घेऊन येतील तेव्हा हवेचा दाब निर्माण होईल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इशारा देण्यात आला। पावसाला महाराष्ट्राकडे ओढलं जात आहे आणि वाऱ्याच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अडकले असल्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा तोल पूर्णपणे बिघडणार आहे। रात्रीच्या वेळी परिस्थिती भयानक होणार आहे, कारण तेव्हा वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रतेचे संतुलन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे।
हे केवळ तांत्रिक नाही तर मानवी जीवनावर थेट हल्ला करणार आहे। या स्थितीला थर्मल इन्स्टॅबिलिटी म्हटलं गेलंय। अर्थातच आपण निसर्गाचा कोप देखील म्हणू शकतो, कारण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे वादळ धडकणार आहे तिथे जमिनीचा पोत आणि पिकांची स्थिती या सर्वांवरच परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, आपल्या घराच्या भिंती आणि आपल्या शेतातील पिकांची चिंता ही आपल्याला जास्त असतेच, परंतु इतिहासातील पानं चाळली तर आपल्याला समजेल की महाराष्ट्राने अशी अनेक संकटं पचवली आहेत, पण यावेळी जो निसर्ग आपली खेळ खेळतो तो नियम मोडून खेळतोय। त्यामुळे चक्रीवादळामध्ये धडकलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये भयानक परिस्थिती उद्भवू शकते। संकटाचा इशारा आहे आणि 3 तारखेला सतर्क राहावं लागणार आहे। महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर समजून घेतली तर एका बाजूला सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आहे। जेव्हा समुद्रातून 2 वेगवेगळ्या दिशांनी बाष्प येणार आहेत तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रेशर झोन तयार होणार आहे। हे वादळ केवळ ढगफुटी घेऊन येत नाहीये तर महाभयंकर गारांचा मारा देखील घेऊन येत आहे। 25 वर्षामध्ये आपण अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती। या वादळामध्ये जमिनीला हादरे बसणार आहेत आणि नद्यांना पूर देखील येणार आहे। हवामान विभागाने दिलेले संकेत आहेत की केवळ ताशी 80 किलोमीटरचे वारे नसून प्रचंड ढगांच्या रांगा येणार आहेत। त्यामुळे वातावरणामध्ये वरचीवर साठलेले ढग हे एका क्षणामध्ये ढगफुटी सदृश पावसामध्ये रूपांतरित होतील। जिल्ह्यांमध्ये डोंगरदऱ्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका देखील आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारं धडकणं असल्यामुळे गारपिटीचा धोका देखील आहे। बाष्पयुक्त लाट महाराष्ट्रातील दिशेने झेपावली असल्यामुळेच वातावरणाचा दाब हा तीव्र कमी होईल आणि त्यामुळे महाभयंकर वादळाचं संकट निर्माण होत आहे। 80 ते 90 किलोमीटर वेगाने गारांचा वर्षाव महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये होणार आहे। रात्रीच्या वेळी हा वेग अधिक होईल, त्यामुळे निसर्गाचा खेळ मध्यरात्री सुरू होईल। कोकण किनारपट्टीवरती परिस्थिती सर्वात बिकट असेल, कारण समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या 3 जिल्ह्यांमध्ये वादळाचा पहिला तडाखा बसणार आहे। इथल्या अरबी समुद्रातून येणारं वादळ हे 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने थेट किनारपट्टीवरती धडकणार आहे। त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी समुद्राच्या लाटा उंच उसळणार आहेत। येथील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। कोल्हापूर, सांगली, सातारा या डोंगराळ भागामध्ये पावसाची दिशा बदलली जाईल। पावसाचे ढग जेव्हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांना धडकतील तेव्हा तिथेच ते अडकून बसतील। त्यामुळे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट जोरदार होईल। डोंगर कपाऱ्यातून पाण्याचे धबधबे वाहतील। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। तसेच काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती वादळी वाऱ्याची असेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा मारा होणार आहे। समुद्रातील बाष्पयुक्त वारे आणि हिमालयातून येणारी थंड हवा एकमेकांना भेटतील तेव्हा ढग इतके जड होतील की ते काही क्षणामध्ये फुटतील आणि त्यामुळेच पाऊस बरसणार आहे। गारांचा वर्षाव देखील होईल। विजांच्या कडकडाटीची शक्यता वर्तवली जात आहे। वातावरणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। हवामान अचानक बदलणार आहे आणि उकाडा वाढलेला असल्यामुळे काही ठिकाणी वातावरण स्थिर राहील, परंतु काही ठिकाणी दुष्काळ पडणार अशी शक्यता देखील वर्तवली गेली होती। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या याच हालचालीमुळे वाढलेल्या उकाड्यांमुळेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये थेट ढगफुटीचा इशारा देण्यात आला। अतिवृष्टी जोरदार होणार आहे, त्यामुळे विजांचा कडकडाट देखील होईल। हवामानामध्ये झालेल्या अचानक बदलामुळेच मध्यरात्री अतिमुसळधार पाऊस तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे।